Welcome once again to our online biology class. Hoping you are studying hard. Mm, I can say you can understand our online biology classes. बायोलॉजीचं जे आपलं ऑनलाईन क्लास आहे त्याच्यामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. अशा आपण अशी अपेक्षा करूयात की तुम्ही भरपूर अभ्यास करत आहात. या नवीन टेक्नॉलॉजीचा वापराने तुमचा अभ्यास चांगला होत असेल असं आपण अपेक्षा करूयात. जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा. ठीक आहे. Now, in the last lecture, we have seen begin the point of the improvement of the uh, plant breeding, genetically modified crop plants. In this lecture, we will see the continuation to the improvement in the crop plants, the modification in the post-harvest characteristics. In previous lectures, we have seen that the plants are modified in such a way that the quality as well as the quantity of the crop plants can be increased. That we can call it as a pre-harvest development. दोन पद्धतीचं आहे लक्षात. पीक तयार केल्यानंतर किंवा उत्पन्न मिळाल्यानंतर प्रोसेसिंग आणि उत्पन्न मिळायच्या अगोदरचं प्रोसेसिंग. प्री हार्वेस्ट, पोस्ट हार्वेस्ट म्हणजे पीक घेतल्यानंतर. प्री हार्वेस्ट अजून त्याचं उत्पन्न घ्यायचं आहे. मग ते उत्पन्न जे मिळणार आहे ते किती चांगल्या पद्धतीचे मिळू शकेल ह्याच्यामध्ये आपण प्री हार्वेस्ट म्हणजे त्याचं यील्ड वाढवणं किंवा त्याची क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करणं, न्यूट्रिशनल कंटेंट इम्प्रुव्हमेंट करणं, या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आतापर्यंत बघतो. परंतु आज आपण असं बघणार आहे की उत्पन्न मिळाल्यानंतर स्टोरेज करण्यासाठी जेनेटिक मॉडिफिकेशन. व्हाय इट इज इसेन्शियल? सरळ सरळ आहे. आता आपण तर उत्पन्न जास्त घेणाऱ्या वनस्पती तयार केल्या, त्यांची क्वालिटी इम्प्रुव्हमेंट केली, त्याचं न्यूट्रिशनल कंटेंट इम्प्रूव्ह केलं. आता स्टोरेजसाठी काय गरज आहे? तर बऱ्याचशा वनस्पती अशा आहेत, दे कॅन बी डॅमेज्ड पोस्ट हार्वेस्ट. ते उत्पन्न घेतल्यानंतर त्याचं नुकसान होण्याच्या बऱ्याचशा पीक जे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती इम्पॅक्ट झालेला दिसू शकतो. नाव, by means of genetic modification, we can improve the plants which can be protected post harvest. So for that purpose, modification in the crop plants are carried out to improve the post harvest characteristic features of that crop plants. पीक घेतल्यानंतर सुद्धा त्याचं उत्पन्न मिळाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस ते स्टोरेज करायचे किंवा ज्यावेळेस ते मार्केटिंग करायचे, बरीचशी फळं आहेत किंवा बरीचशी पिकं आहेत की ती खराब होतात. मग ते खराब झालं तर त्याला मार्केट व्हॅल्यू मिळत नाही. मग मार्केट व्हॅल्यू जर मिळत नाही तर किती जरी उत्पन्न काढलं, किती जरी क्वालिटी इम्प्रूव्ह केली, तर ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा स्टोरेज मध्ये जर खराब झालं, नासलं, सडलं, तर त्याचा उपयोगच नाही. त्याच्यासाठी अशा मॉडिफिकेशन करायचे की पोस्ट हार्वेस्ट सुद्धा ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. Diseases, pest, bruising of on soft fruits and vegetables, heat and cold storage, over ripening, loss of flavors and odors, etc. lead to great deal of losses during the storage and transport of crops. जे आता आपण डिस्कस केलेलं आहे की ज्या वेळेस आपण उत्पन्न घेतो त्यावेळेस सुद्धा त्या फळं असतील, सॉफ्ट फ्रुट्स आहेत, सॉफ्ट फ्रुट्स जे असतात की ज्यांचं वरचं लेअर जे आहे ते नाजूक आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, बरेचसे कीटक येऊ शकतात, ते सडण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये होऊ शकते. बरोबर आहे. आपण समजा साधं उदाहरण घेतलं, संत्री घेतलं किंवा टोमॅटो घेतले, ह्यांना स्टोरेजमध्ये सडण्याची प्रक्रिया होऊ शकते. कशामुळे? त्याच्यावरती काही रोग पडतील, बुरशीजन्य रोगांचं त्याच्यावर फंगस इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा काही व्हेजिटेबल्स आहेत की ते समजा पालकाची भाजी जास्त दिवस ठेवायची म्हणलं तर ते स्टोरेज करणं शक्य होत नाही, कारण ते लगेचच कुजून जातात. किंवा हीट अँड कोल्ड स्टोरेज, काही पिकं अशी असतात की त्यांना कोल्ड स्टोरेज करायला लागतं. फॉर एक्झाम्पल ग्रेप्स, द्राक्ष आहेत, त्यांना कोल्ड स्टोरेज करायला लागतं. त्याच्या उलट्या काही वनस्पती आहेत त्यांना हीट स्टोरेज मध्ये ठेवायला लागतं. ओव्हर रायपननेस इज कॅरीड आउट. अशा ठिकाणी ओव्हर रायपन म्हणजे काय? पिकणं. जास्त पिकल्यानंतर सुद्धा ते खाण्यायोग्य राहतं का? खाण्यायोग्य राहत नाही. तशाही गोष्टी काय आहेत? त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याचं जे आपण फ्लेवर आहे किंवा ऑर्डर आहे ह्याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतो. अशा ज्या गोष्टी आहेत दॅट लीड टू द लॉस ड्युरिंग द स्टोरेज अँड द ट्रान्सपोर्ट ऑफ द crop plants. These are the sum of the problems which can create
the problems as far as their economic importance of those croplands are concerned. अशा काही वनस्पती आहेत की त्यांच्यामध्ये याच्यामुळे फार मोठं नुकसान होऊ शकतं. ते जर नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला अशा वनस्पती तयार करायला लागतील की ज्या उत्पन्न घेतल्यानंतर सुद्धा समजा त्याचं स्टोरेज करायचं असेल किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. Most of these physiological changes are due to endogenous enzyme activity. Whatever may be the changes taken place during the storage or transportation of those specific plants, they may be fruit crop plants, they may be seed crop plants, or they may be the vegetables. Their loss of certain kinds of things during storage or transportation is due to certain endogenous enzyme activity. इंडोजेनस त्याच्या आतमध्येच काही एन्झाईम्स असतात. ते एन्झाईम नॅचरली त्यांचं कार्य करत राहतात. म्हणजे समजा पिकण्याची प्रक्रिया असण्यासाठी जे काही एन्झाईम असेल किंवा काय ज्या काही गोष्टी असतील मग ते त्यांचं काम करत राहतात. मग त्यांची ऍक्टिव्हिटी जेवढी जास्त शरीरात त्या वनस्पतीच्या याच्यामध्ये होत राहील तेवढं ते जास्त पिकतच जाईल आणि जेवढं जास्त पिकत जाईल तसं काय होणार आपल्याकडे मराठी त्याला काय म्हणतो नासण्याची प्रक्रिया चालू होते त्या फळांची. बरोबर आहे. Genetic engineering has made it possible to slow down these activities. If the activity of these endogenous enzymes can be reduced, जर समजा किंवा कॅन बी स्लो डाऊन त्यांचं जे नॅचरल प्रोसेस आहे ते एन्झाईम तयार होण्याची किंवा त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी चालू होण्याची हा कालावधी जर आपण कमी केला किंवा तो जर कालावधी स्लो डाऊन केला तर काय होईल त्याला पिकण्यासाठी किंवा त्याला जे काही रायपनिंग आहे त्याच्यासाठीचा कालावधी काय होईल एक्सटेंड होईल आणि जेवढा कालावधी एक्सटेंड होईल तेवढ्या याच्यामध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन किंवा स्टोरेज करणं आपल्याला सहजासहजी शक्य होईल. In the tomatoes, the enzyme polygalacturonase breaks down the cell wall constituents pectin, leading to the softening of the fruit during ripening. एक्झाम्पल मगाशी पण आपण टोमॅटोचं बघितलं. हे टोमॅटो जे आहे याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा एन्झाईम जो आहे पॉलीगॅलॅक्टुरोनेज हा जो एन्झाईम काय करतो दॅट ब्रेक्स डाऊन द सेल वॉल कॉन्स्टिट्युएंट दॅट इज द पेक्टिन. त्या फळामध्ये टोमॅटोच्या फळामधला जो बाहेरचा लेअर आहे ज्याला आपण मराठीत साल म्हणतो याच्यामध्ये पेक्टिन आहे. हा एन्झाईम काय करतो त्या पेक्टिनचं डिग्रेडेशन चालवतो आणि पेक्टिन त्याचं वरचं सालच जर कुजली तर काय होणार टोमॅटो खराब होऊन जाईल. जी त्याची रायपनिंग प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते वरचे साल जे आहे ते सॉफ्ट होते आणि ते रायपनिंग जे आहे ते जास्त प्रमाणात. Thus the fruits are easily bruised and damaged on shipment. ते ब्रुज्ड म्हणजे फुटणे किंवा नासणे अशा प्रकारचं होऊ शकतो ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याची जी काही ह्या एन्झाईमची जी ऍक्टिव्हिटी आहे ती स्लो डाऊन करायला पाहिजे. बाय इनहिबिटिंग द पॉलीगॅलॅक्टुरोनेज बाय अँटीसेन्स जीन. आता मग अशी म्हटल्यासारखं ह्याची ऍक्टिव्हिटी काय करायची इनहिबिट करायची. ती ऍक्टिव्हिटी इनहिबिट करण्यासाठी हा अँटीसेन्स जीन आहे. तो अँटीसेन्स जीन काय करेल ह्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट करेल. या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट झाली की पेक्टिनचं जे काही डिग्रेड आहे ब्रेकडाऊन आहे ते ब्रेकडाऊन थांबेल आणि पेक्टिनचं ब्रेकडाऊन जर थांबलं तर सेल वॉल डिकम्पोज होणार नाही. सेल वॉल डिकम्पोज नाही झाल्यामुळं त्याची साल जी आहे ती सॉफ्ट होणार नाही मऊ पडणार नाही जास्त काळापर्यंत टिकून राहील ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा स्टोरेजसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. Antisense genes, the tomato, genetically modified tomatoes, these are called as the flavor sour tomatoes, can remain on the vine until mature and transported in a firm solid state. आता आपण जर याचं जर बघितलं टोमॅटोचं जर एक्झाम्पल घेतलं तर ती लाल टोमॅटो होईपर्यंत आपण झाडावरती ठेवतो का झाडावरती ठेवत नाही. ज्या वेळेस हिरवी असतात त्याच वेळेस काढली जातात. कशामुळं त्याच्यामधल्या त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आपण अँटीसेन्स जीननी कमी केलेली आहे स्लो डाऊन केलेली आहे त्याच्यामुळं ते पिकण्याच्या अगोदर काढलं जातं आणि ट्रान्सपोर्टेशनला सोपं होतं. त्याचं साल जे आहे ते टणक असते त्याच्यामुळे ते फुटत नाही नासत नाही किंवा कुजत नाही. ट्रान्सपोर्टेशन ज्या वेळेस होत असतं त्याच वेळेस त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन जरी झाली ती हळूहळू स्लो चालूच राहणार आहे आणि ती चालू राहिल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन मध्येच ती काय होते फळं जी आहेत ती पिकायला चालू होतात. त्याच्यामुळं नुकसान न होता मार्केटमध्ये ज्या वेळेस ती जातील त्यावेळेस त्याला किंमत. सगळ्याच याच्यामध्ये कुठलंही फळ घ्या आता झाडावरती पिकण्याचं आपण बघत नाही वाट
का तर या पद्धतीचं जेनेटिक मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये केलेलं आहे आणि ते जेनेटिक मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये केल्यामुळं आता त्यांचं स्टोरेज करणं किंवा त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करणं आपल्याला सोपं पडतं. Then, after studying the modification of the plants post harvest, जसं आता आपण बघितलं की ते पिकल्या म्हणजे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे बदल जे आहेत ते जे माणसाच्या फायद्यासाठी आहेत ते करतो. त्याच पद्धतीने वनस्पती the plants as a factories. What is mean by this plants as a factories? We will see here. To produce novel biochemicals and vaccines. Why it is called as the factories? To produce biochemicals and the vaccines, biopharmaceuticals. Plants are potential factories or bioreactors for high value of biochemicals like starch, sugar, lipids, proteins, and products like the fine chemicals, perfumes, adhesive compounds, as well as industrial lubricants, biodegradable plastics, and even renewable energy crops or to replace the fossil fuels. Now, why we called plant as a factories? फॅक्टरी म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एखाद्या ठिकाणापासून वेगवेगळं उत्पन्न जे देणारे काही कारखाने जे आहेत त्याला आपण फॅक्टरी. वनस्पती फॅक्टरीज कशा? Because plants have tremendous ability to produce different types of the important things, like they can produce certain kinds of biochemicals and vaccines. Plants have ability to synthesize certain kinds of chemical compounds which can be used as a vaccines. लस ज्याला म्हणतो किंवा त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असणाऱ्या कितीतरी वनस्पती आहेत, त्याला बायोफार्मास्युटिकल्स म्हटलं जातं, की जैविक औषध निर्माण शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये वनस्पतीपासून वेगवेगळे बायोकेमिकल्स असे तयार केले जाऊ शकतात की त्यांचा वापर जो आहे तो व्हॅक्सिन म्हणून केला जातो. वनस्पतीपासून आपण वेगवेगळे बायोरिएक्टर्स जे आहेत किंवा व्हॅल्यू ऑफ बायोकेमिकल्स लाईक द स्टार्च, शुगर, लिपिड्स, प्रोटीन्स आर प्रोड्युस्ड. हे तर आपल्याला प्रचलितच आहे. सगळ्या बऱ्याचशा वनस्पती अशा आहेत की त्यांच्यामध्ये स्टार्च स्टार्च कंटेंट असेल, शुगर कंटेंट असेल, लिपिड, प्रोटीन यांचं कंटेंट भरपूर प्रमाणात. So from that plant we can produce these kinds of the byproducts. So they are acts as a bioreactors, or they can be act as a factories to synthesize these kinds of the products. They can produce like the fine chemicals, perfumes, adhesives. वनस्पती जे आहेत बऱ्याचशा प्रकारचे केमिकल्स तयार करू शकतात. परफ्युम्स जे आहेत ते सुगंधी जे काही केमिकल्स आहेत ते तयार करू शकतात. परफ्युम्सचं एक्झाम्पल आपल्याला बऱ्याच प्रमाणात माहिती आहे. चंदनची जी वनस्पती आहे त्याच्यामधलं परफ्यूम हे फार कॉस्टली आहे. मग अशा कितीतरी वनस्पती आहेत, एकच नाही कितीतरी वनस्पती आहेत की त्यांच्यापासून परफ्युम्स मिळू शकतात. अडेझिव्ह डिंकासारखे पदार्थ तर कितीतरी वनस्पतीपासून मिळतात की ज्याचा वापर ग्लू म्हणून बऱ्याच ठिकाणी केला जाऊ शकतो. Compound salvage as the industrial lubricants, biodegradable plastics, and even renewable energy crops which replace the fossil fuels. वनस्पतीपासून ह्या तर गोष्टी मिळतातच. त्याच पद्धतीने काही प्रमाणात लुब्रिकंट्स जे आहेत ऑइल सारखे प्रोडक्ट्स त्याच्यापासून मिळतात. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे आहे आणि आता आपण असं बघू शकतो की जगामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो ते नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा आहे, की हे जगामध्ये इतकं प्रमाणात वाढले की सगळं प्रदूषणाला कारणीभूत हे प्लास्टिक झालेलं आहे. मग काही वनस्पती अशा आहेत की त्यांच्यापासून आपण बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करू शकतो. स्पेशली सर्टन काइंड्स ऑफ मरीन अल्गीज, ज्या अलगी आहेत शेवाळ जातीचे काही वनस्पती आहेत त्यांच्यापासून प्लास्टिक तयार करू शकतो आणि जे बायोडिग्रेडेबल आहे. किंवा वी कॅन यूज सर्टन काइंड्स ऑफ रिन्युएबल सोर्सेस एनर्जी क्रॉप्स लाईक द फॉसिल फ्युएल्स, जे रिप्लेस आपण फॉसिल फ्युएल्स. हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. इंधन जे आहे इंधनची कमतरता आता आपल्याला दिसायला गेली आहे. तर त्या इंधन कमतरता भरून काढायची असेल तर वनस्पतीपासूनच आपण हे डिझेल किंवा जे काही फ्युएल्स आहेत ते तयार करू शकतो. ज्याच्यामध्ये आपण असं म्हणजे हायड्रोकार्बन तयार करणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये स्पेशली जे चीक तयार करतात, पांढरा चीक तयार करतात, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन कंटेंट जास्त असतं. त्याच्यापासून वेगवेगळं बायोफ्युएल्स आपण तयार करू शकतो. म्हणजे एवढ्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत की एका म्हणजे वनस्पतीपासून मिळू शकतात. म्हणूनच आपल्याला या पॉइंटचं नाव काय दिलेलं आहे त्यांनी, की प्लांट ॲज अ फॅक्टरीज. फॅक्टरीज म्हणण्याचं कारण त्यांना तसं म्हटलं की कितीतरी वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत की ज्या वनस्पतीपासून आपल्याला मिळू शकतात. Biopharmaceuticals are proteins, hormones, antibodies, vaccines, or the enzymes isolated
फ्रॉम द ट्रान्सजेनिक प्लांट्स. फार्मास्युटिकल्स आपण ज्याला औषध निर्माण शास्त्र म्हणू शकतो, त्या औषध आहे. वनस्पतीपासून तयार केलेलं जर असेल तर ते बायो असेल. मग त्याच्यातले प्रोटीन्स असतील, हॉर्मोन्स असतील, अँटीबॉडीज आहे, व्हॅक्सिन्स आहे, एन्झाईम्स, दे कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम द प्लांट्स. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, त्या पण आपण कुणापासून मिळवू शकतो? वनस्पतीपासून भरपूर प्रमाणात ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट जे माणसाच्या फायद्यासाठी आहेत, हे फक्त कशापासून मिळू शकतं आपल्याला? वनस्पतीपासून. नाव इफ by means of this genetic engineering we can improve the production of these specific products, different types of bioproducts which can be increased by use of the biotechnological knowledge, that is the recombinant DNA technology. Some of the proteins that are being produced by the transgenic crop plants are, जे आता मगाशी आपण जे काही एक्झाम्पल बघितलेले आहेत की वेगवेगळे प्रोडक्ट कसे त्या वनस्पतीपासून मिळू शकतात. आता काय केलं आपण की जेनेटिक मॉडिफिकेशन करून वनस्पतीमध्ये आर्टिफिशियली हे प्रोटीन जे आहे ते तयार करण्याची कॅपॅसिटी आपण वाढवली. असे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत? ह्युमन ग्रोथ हॉर्मोन विथ द जीन इन्सर्टेड इनटू द क्लोरोप्लास्ट डीएनए ऑफ द टोबॅको प्लांट्स. पहिलं एक्झाम्पल आहे की ह्युमन ग्रोथ हॉर्मोन जे आहे, माणसाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं जे काही हॉर्मोन आहे, त्याच्यासाठीचा जीन कशामध्ये इंट्रोड्यूस केला? टोबॅको प्लांट. From that we can induce into the human beings humanized antibodies against such infectious agents as HIV, respiratory syncytial virus RSV, herpes simplex virus HSV, the cause of the cold sores. These are certain kinds of viral infections which can affect to the human beings. By using certain kinds of the plants, the antibodies to these certain viruses can be introduced into the human body. हे जे काही HIV सारखे असतील, RSV, HSV सारखे जे काही व्हायरस असतील, ह्याच्यामुळे होणारे इन्फेक्शन जे आहेत त्या इन्फेक्शनला कंट्रोल करण्यासाठी बऱ्याच वेळा अँटीबॉडीज जे आहेत ते माणसाच्या शरीरामध्ये या वनस्पतीपासून तयार केल्या जातात. प्रोटीन अँटीजेन्स टू बी युज्ड इन वॅक्सिन्स, फॉर एक्झाम्पल द पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फोमा कॅन्सर वॅक्सिन. परत एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन आहे की जे कॅन्सर सारखा एक जो आहे स्पेसिफिक लिम्फोमिया नावाचा जो का कॅन्सर आहे त्याच्या विरोधात जे आहे ते माणसाच्या शरीरामध्ये वॅक्सिन तयार करण्यासाठी मदत करू शकतो. बी सेल्स lymphomas are the clones of the malignant B cells expressing on their surface a unique antibody molecule. This is the another example by means of which we can introduce antibodies or the vaccines into the human body with the help of the plants. Now the next point is the transgenic plants producing edible vaccines. जे आता आताच्या पॉइंट मध्ये जे बघितलं आपण की अँटीबॉडीज असेल, व्हॅक्सिन्स असेल, वनस्पतीपासून तयार केलं जाऊ शकतं. त्याच पद्धतीने आता ट्रान्सजेनिक प्लांट्स तयार करायचे की ज्यांच्यामध्ये खाण्यायोग्य व्हॅक्सिन तयार करण्याची ताकद जी आहे ते जास्त प्रमाणात असू शकते. Genetically altered plants can provide protection to the infectious disease. These vaccines, when already present in the human body, they can protect us from certain kinds of infectious diseases. Plant products acting as a vaccines would be inexpensive to produce and thus can easily be made available in developing countries. आता याचा फायदा काय होतो पहा की बाकीच्या व्हॅक्सिनच्या प्रमाणात हे तयार करणं स्वस्तात आहे. तयार करून त्याचं स्प्रेड करणं, सगळ्याला पोचवणं स्वस्तात आहे. कारण ते वनस्पतीमध्ये आहे, वनस्पती त्या ठिकाणी दिली की त्या वनस्पतीमधून ते व्हॅक्सिन जे आहे ते त्या माणसाच्या शरीरामध्ये सहज सहज जाऊ शकतं. कोणकोणत्या वनस्पती आहेत? पोटॅटोज, टोमॅटोज, बनाना, सोयाबीन्स, अल्फाल्फा सिरियल्स आर द मोस्ट कॉमन फूड प्रपोज्ड फॉर इडिएबल व्हॅक्सिन डिलिव्हरी. म्हणजे अशा बऱ्याचशा वनस्पती ज्याच्यामध्ये बटाटा आहे, टमाटर जे आपल्या रेग्युलर खाण्यामध्ये आहे अशामध्येच मॉडिफिकेशन केलं की ते खाल्ल्यानंतर नॅचरली ते व्हॅक्सिन आपल्या शरीरामध्ये जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल? आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. वेगवेगळ्या रोगांना प्रतिकार करण्याची ताकद जी आहे ती आपल्यामध्ये याच्यामुळे वाढू शकते. सो दीज आर सर्टन काइंड्स ऑफ युजेस ऑफ द biotechnological knowledge to improve certain kinds of the plants to produce different types of industrial products or to produce certain kinds of vaccines, etc.
So here we have seen certain kinds of the plants which are modified by means of recombinant DNA technology. In the next lecture, we will see the next point of this topic.